मार्क द्यायचे हा प्रश्न निर्माण होईल ना. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रतिमेवर या सगळ्याचा परिणाम होतोय. आपण आपलं सरकार ते धडपणे चालवतायत की नाही, आपल्या मंत्र्यांवर जर त्यांचा ताबा नसेल तर त्यांना अधिकारी तरी विचारतील की नाही हा प्रश्न उपस्थित केला जातो. या दृष्टीने आता संपलेलं विधानसभेचं जे अधिवेशन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने फारच अडचणीचं झालेलं आहे. बघूया आपण. शिंदे यांना तर वेसण घातली आहे देवेंद्र फडणवीसांनी. आता नगरविकास खात्यातल्या पैशावर आता मुख्यमंत्री कार्यालयाचं नियंत्रण आहे हे लक्षात ठेवा. पण हे जे मंत्री आहेत ज्यांचा राजीनामा मागितला जातोय त्यापैकी किमान 2 मंत्र्यांचा जरी राजीनामा होतो की नाही हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यासाठी 48 तास थांबावं लागेल. थांबूया, बघूया काय होतं. आधीच या राज्यातलं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे, ते आणखी कुठे जाणार आहे याची प्रतीक्षा करतो. मित्रो, आज एवढंच पुरे. निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची, ज्यावर गेल्या आठवड्यात आपण पहिल्यांदा चर्चा केली. महाराष्ट्रातला हनी ट्रॅप आणि या हनी ट्रॅप मध्ये अडकलेले राजकारणी आणि सरकारी अधिकारी, 72 अधिकारी आणि इतर महाराष्ट्रातले राजकारणी या हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. हे मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही पुन्हा जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. सर्वसाधारणपणे पत्रकार, माध्यमकर्मी, वेगवेगळी चॅनल्स, वेब पोर्टल्स या हनी ट्रॅपवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. सनसनाटीपणा आहे वगैरे म्हणत होती. अजून कोणाला काही सापडलेलं नाही, आरोपी सापडलेले नाही असं म्हणत होती. मात्र 8 दिवसामध्ये हा हनी ट्रॅप किती गंभीर आहे याची माध्यमातल्या लोकांनाही जाणीव झालेली आहे, याची राजकारण्यांनाही जाणीव झालेली आहे आणि याची सनदी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही जाणीव झाली. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आपली सकाळची घंटा वाजवली किंवा मॉर्निंग अलार्म वाजवला. पण आजचा त्यांचा हा जो अलार्म होता तो खूपच गंभीर होता आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे. संजय राऊत नेहमी आरोप करतात, नेहमी सनसनाटी वक्तव्य करतात. सगळ्याच वक्तव्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवतो असं नाही. पण आज ते जे काही बोललेले आहेत त्यांनी तपशील दिला नसला आणि उद्यापर्यंत थांबायला सांगितलं असतं, उद्या सामन्याचा अग्रलेख वाचा असं सांगितलं असतं, तरी सुद्धा त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे. या हनी ट्रॅपच्या संदर्भात संजय राऊत असं म्हणाले की फडणवीस सरकारमधले 4 मंत्री हे या हनी ट्रॅप मध्ये सापडलेले आहेत. लक्षात घ्या. या क्षणाला या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जे सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, संजय राऊत यांनी आज अत्यंत गंभीर आरोप केले. ते असं म्हणाले, फडणवीस सरकारमधले 4 मंत्री या महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सापडलेले आहेत. 72 अधिकारी तर आहेतच, इतर आणखीन राजकारणी असतीलही, पण फडणवीस सरकारमधले 4 मंत्री या हनी ट्रॅप मध्ये सापडणं ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. आणि ते असंही पुढे म्हणाले की 2022 साली महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार जे पाडण्यात आलं त्यावेळी अशाच प्रकारचा हनी ट्रॅप लावण्यात आला होता. त्यामध्ये आमचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 4 खासदार या हनी ट्रॅप मध्ये अडकले आणि 17 ते 18 आमदार अडकले. त्यामुळे ते फुटून निघाले. हे म्हणजे संजय राऊत असं